क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. चारच ओळी, मोजकेच शब्द, पण त्यात सामावलेला अफाट अर्थ. अशी कॉम्बिनेशन्स फारच थोडे कवी आपल्याला देऊन गेले की ज्यामुळे मराठी कवितेचा एक वेगळाच दर्जा आपल्याला वाचायला मिळतो. कवितेच्या ओळी वाचायच्या आधी तुमची मानसिकता कशीही असू दे, पण ओळींच्या शेवटी मात्र त्या मानसिकतेमध्ये एक आमूलाग्र अनपेक्षित असा बदल घडून येतो. हीच खरी कवितेची ताकद आहे असं वाटतं. नमस्कार, मी अमेय. पुस्तक भेटच्या या चौथ्या भागात एका गाजलेल्या पण तितक्याच संवेदनशील संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहाविषयी थोडंसं. नावात काय आहे असा प्रश्न तुमच्या माझ्या कानावर बरेच वेळा पडतो, पण या काव्यसंग्रहाच्या कवींबद्दल मात्र हा प्रश्न किंचित असा विचार करायला लावतो. माणिक सीताराम गोडघाटे यांच्या कविता तुम्ही ऐकल्यात का? या प्रश्नाला मिळणारा नकार ग्रेसांच्या कविता तुम्ही ऐकल्यात का या प्रश्नाच्या होकारामध्ये बदलून जातो आणि लक्षात येतं की ग्रेस या नावातच सगळं काही आहे. खरं तर ग्रेसचा हा पहिला वहिला काव्यसंग्रह. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ग्रेसांच्या हस्ताक्षरातल्या काही ओळी आपल्याला भारावून टाकतात आणि मग सुरू होतो थक्क करणारा, विचार करायला लावणारा, दुःखाची जाणीव करून देणारा, अस्वस्थ करणारा एक हळवा काव्य प्रवास. इट इज नॉट अ ट्रॅजेडी दॅट मेन बिकम ओल्ड ऑर डाय बट सीज टू लव्ह, असं सॉमरसेट मॉगम यांनी म्हणलंय आणि त्या ओळी पुस्तकात सुरुवातीला लिहिलेल्या आहेत. पण नंतरही प्रत्येक कवितेगणिक आणि प्रत्येक पानागणिक त्या ओळींचा आपल्याला प्रत्यय येत जातो. एखादा कवी किंवा लेखक आपलं पुस्तक कोणाला डेडिकेट करतोय हा सुद्धा काही जणांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. पण ग्रेस मात्र इथं सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करायला मागे राहत नाहीत. आपल्याला ज्या अभिनेत्रीमुळे ग्रेस हे नाव सुचलं असं ग्रेस स्वतः सांगायचे, त्या आपल्या आवडत्या अभिनेत्री इंग्रिड बर्गमन यांना ही संध्याकाळ ग्रेसांनी डेडिकेट केली आहे. ही संध्याकाळ नेमकी आहे तरी कशी आणि कोणासाठी याचं खूप सुंदर आणि थोडक्यात विश्लेषण शिरीष पै यांनी केलंय, की जे पुस्तकात एकदम शेवटच्या पानावर वाचायला मिळतं. त्यामध्ये शिरीष पै असं म्हणतात की संध्याकाळच्या धुसर वातावरणात ग्रेसचं दुःख फिरून फिरून जन्म घेतं. संध्याकाळीच ही वेदना पुन्हा पुन्हा जागी होते, कारण याच वेळी, फक्त याच वेळी तो स्वतःतून वाहणाऱ्या प्रवाहाच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचतो. खरंच दिवस कितीही धकाधकीचा असला, कितीही धावपळीचा असला, तरी थोडासा वेळ आपण आपला वेळ म्हणून बाजूला ठेवतो. संध्याकाळच्या मावळतीच्या सूर्याबरोबरच अशी प्रखर, अशांत आणि चंचल मन जन्म घेतात की जी खरं तर त्या व्यक्तीची दुसरी बाजूच मांडून जातात. ग्रेसांच्या शैलीत वाचणारा अंतर्मुख होऊन जातो हे काही नव्याने सांगायला नको. एकाच कवितेत अर्थाच्या अनेकविध छटा दडलेल्या जाणवतात आणि कदाचित त्यामुळंच एक कविता एकदा वाचून झाल्यानंतर पान पलटण्याचं धाडस होत नाही. मुक्तछंद किंवा वृत्तबद्ध कविता हाताळताना एखाद्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन केलेला विचार, त्यामध्ये मांडलेली व्यथा, त्यामध्ये जाणवणारी हुरहुर त्या कवितेचं सौंदर्य अजूनच वाढवून टाकतात. जळात भिजले वळण उन्हाचे मावळतीच्या सरणावरती. जळात भिजले वळण उन्हाचे मावळतीच्या सरणावरती, निजून आले उरले सुरले दुःख मनाचे. संध्याकाळ हे प्रतीक आहे असं मानलं तर असं लक्षात येतं की आपल्या मनात सैरभैर वावरणाऱ्या, काही वेळेला सतावणाऱ्या सगळ्या वेळा एकत्र येऊन डोळ्यासमोर उभ्या टाकतात. आणि मग अशा वेळेला तोंड देणं ग्रेस सारख्या व्यक्तींसाठी कवितेचं एक निमित्त होऊन जातं. ग्रेसची एखादी कविता किंवा एखादं पुस्तक ही खरं तर त्या वारीची सुरुवात आहे, जिचा शेवट खूप अथांग, अभेद्य आणि कदाचित हाताशी न लागणार आहे. त्यामुळंच ग्रेस ही एक नशा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आषाढ बन, राघव वेळ, श्रावण, नदीच्या काठी, चांदणं, आकाश ही आणि अशी चालूच राहणारी कवितांची शीर्षकं या संध्याकाळच्या गर्तेत अजूनच खेचून घेतात.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी ही आतापर्यंत तुम्ही आणि मी ऐकलेली आणि खूप गाजलेली रचना चुडा या नावाने याच काव्यसंग्रहात वाचायला मिळते. गाण्याची रचना, गाण्याचं संगीत, गाण्याची चाल या सगळ्यामध्ये गाण्याचे गीतकार किंचित मागे राहतात अशी खंत कधी कधी वाटते. आणि म्हणूनच चुडा वाचून झाल्यानंतर ही रचना किंवा हे गाणं ग्रेसांच्या लेखणीमुळे अजरामर होऊन गेलंय हे मात्र कळून चुकतं. बर्फाच्या कविता या शीर्षकाअंतर्गत 3 मुक्तछंदात लिहिलेल्या अतिशय सुंदर कवितांनी या काव्यशृंखलेचा शेवट होतो. ग्रेस ही एक मानसिकता आहे, तुमच्या माझ्या मनाला जपणारी, तुमच्या माझ्या मनाला आधार देणारी, त्याला शब्दात व्यक्त व्हायला भाग पाडणारी आणि या सगळ्याही पलीकडे जाऊन त्याला जगायला शिकवणारी. फक्त 3च कडव्यांची पण अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण ओळख नावाची कविता मी इथे सादर करतो आणि या ग्रेसफुल भागाचा इथेच शेवट करतो. कवितेचं शीर्षक आहे ओळख. मालविल्या सांज दिव्यांची तम मार्गावरती खंत, मालविल्या सांज दिव्यांची तम मार्गावरती खंत, वृद्धेच्या ओवी मधला उरी दाटून ये भगवंत. पानांच्या जाळीमधले वाऱ्याचे कुंडल डुलते, पानांच्या जाळीमधले वाऱ्याचे कुंडल डुलते, ओठांची मिथिला ल्याया पदरातून नभ व्याकुळते. तुटलेली ओळख विणता प्राणांची फुटते वाणी, तुटलेली ओळख विणता प्राणांची फुटते वाणी, पायातून माझ्या फिरतो अवकाश निळा अनवाणी, पायातून माझ्या फिरतो अवकाश निळा अनवाणी.